झी 24 तास एक पाऊल पुढे। शाहरुखला वाद आणि ब्रँडला शाहरुख हवाय, पण कंपन्यांना मात्र कोणताच वाद नको असतो। अँग्री मॅन अमिताभ बच्चन असो कि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, महंगा वाला मेनू निकाल। वेलकम सर, लव इन टोक्यो, गुड इंडियन फूड, यम यम। लाखो तरुण तरुणींच्या हृदयाची धडकन ऐश्वर्या राय असो की ड्रीम गर्ल हेमा मालिनी, बॉलिवूड असो की हॉलिवूड, ही सगळी मंडळी त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनल्यात। मात्र या स्टार्स मंडळींना घराघरात पोहोचवण्याचं काम केलंय ते स्मॉल स्क्रीनवरच्या जाहिरातींनी। अब एक धुलाई में पाएं ज्यादा शक्ति, 1, 2, 3 से। रुपेरी पडद्यावरती सिनेतारकांचे चित्रपट सुपरहिट होवो किंवा फ्लॉप, टीव्हीसी अर्थात टेलिव्हिजन कमर्शियलच्या माध्यमातून ही मंडळी स्मॉल स्क्रीनवर आपल्याला मिनिटाला भेटत असते। किंबहुना अशा जाहिरातींमध्ये झळकण्यासाठी बड्या स्टार्स मध्ये सुरू असलेली स्पर्धा आता काही लपून राहिलेली नाही। ज्या बॉलिवूड स्टारकडे जास्त ब्रँड, तो या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट असं जणू समीकरणच बनलंय। अनेक बड्या कंपन्या आपल्या वस्तूंची जाहिरात करण्यासाठी बॉलिवूड स्टार किंवा क्रिकेटर्सची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करतात। सतत प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या व्यक्तींची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्याकडे त्यांचा कल असतो। मात्र ब्रँड अँबॅसेडर निवडताना केवळ प्रसिद्धी हाच निकष महत्वाचा नसतो। कंपन्यांनी आपला ग्राहक वर्ग निश्चित केल्यानंतर ब्रँड अँबॅसेडर निवडीला सुरुवात होते। या प्रक्रियेतील सर्वात पहिला टप्पा म्हणजे ज्या उत्पादनाची जाहिरात करायची आहे त्या उत्पादनाचं पर्सोनिफिकेशन केलं जातं। पर्सोनिफिकेशन म्हणजे जाहिरातीतील वस्तूला काल्पनिक मानवी रूप देऊन त्याची गुणवैशिष्ट्ये ठरवणं। पर्सोनिफिकेशनच्या प्रक्रियेमध्ये निश्चित करण्यात आलेल्या गुणवैशिष्ट्यांना लक्षात घेऊन ब्रँड अँबॅसेडरची रूपरेखा आखली जाते आणि त्या रूपरेखेला साजेशी अशी व्यक्ती अखेर जाहिरातीसाठी निवडली जाते। जाहिरातीमध्ये वापरलं जाणारं इमोशनल अपील हा निकष देखील ब्रँड अँबॅसेडर निवडताना लक्षात घ्यावा लागतो। जाहिरात क्षेत्रातील व्यक्ती आपल्या सर्जनशीलतेनुसार ब्रँड अँबॅसेडरची निवड करतात आणि यशस्वी जाहिरातीची निर्मिती करतात। एखादा ब्रँड आहे त्याची जी इमेज आहे ती आणि त्या ब्रँड अँबॅसेडरची इमेज ही ऑलमोस्ट सिमिलर आहे का, त्या दोघांची व्यक्तिमत्व ऑलमोस्ट सिमिलर आहेत का। म्हणजे एखादा ब्रँड खूप यंग असेल तर ते यंग टाईप एखादा ब्रँड अँबॅसेडर पाहतात। एखादा ब्रँड विश्वास या गोष्टीवर जर जात असेल तर एखादा माणूस पाहतात ज्याच्यावर समाजाने गेले 30-40 वर्ष विश्वास टाकलाय त्याच्या कलेवरती, आणि त्यामुळे एखादा ब्रँड आणि त्याचं ब्रँड अँबॅसेडर ह्या दोघांची ऑलमोस्ट इमेज सेम लागते। किंग खान जाहिरातीच्या या सगळ्या कसोट्यांवरती उतरल्यामुळेच तो आज विविध कंपन्यांच्या जाहिरातीनंतर वानखेडे स्टेडियमवरती त्यानं घातलेल्या गोंधळामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढणार की घटणार यावर आता चर्चा सुरू झाली आहे। काही ऍड मेकर्सच्या मते किरकोळ वादाचा ब्रँड व्हॅल्यूवरती परिणाम होत नाही, तर काहींच्या मते परिणाम होतो। त्या ब्रँड अँबॅसेडरने जे काम केलेलं असतं आपल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये त्या कामाचा सुद्धा खूप मोलाचा वाटा असतो त्याच्या निवडीमध्ये। शाहरुख वादात सापडला असला तरी वादामुळे ब्रँड व्हॅल्यू वाढत नसून कोणत्याही कंपनीला वाद नको असतो ऍड मेकर्सचं असं म्हणणं आहे। मला वाटतं ज्या कोणत्याही ब्रँड एखाद्या कलाकाराला किंवा खेळाडूला किंवा एखाद्या व्यक्तिमत्वाला, सामाजिक व्यक्तिमत्वाला जेव्हा आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून चूज करतं त्यावेळी तो विवादात्मक नसेल हाच पहिला क्रायटेरिया असतो की तो माणूस विवादात कुठच्या पडत नाही तर त्याच्या भोवती कोणते विवाद नाहीत, हाच त्याच्या सिलेक्शनचा पहिला क्रायटेरिया असतो। वादात सापडलेला ब्रँड अँबॅसेडर कंपन्यांना नको असतो। आता शाहरुखही वादात सापडल्यामुळे त्याच्या बाबतीतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।